नमस्कार. आज आपण श्रीहरी विष्णूंचा बुद्ध अवतार याची कथा ऐकणार आहोत. भगवान विष्णूंनी अधर्माचा नाश आणि धर्म संस्थापनेसाठी 10 अवतार घेतले. त्या दशावतारांपैकी 9वा अवतार म्हणजे भगवान बुद्धांचा अवतार. पुराणांनुसार एकेकाळी पृथ्वीवर यज्ञ, पशुबळी आणि कर्मकांडाचा अतिरेक झाला होता. लोक धर्माचा खरा अर्थ विसरून फक्त कर्मकांड आणि बलिदानांमध्ये अडकले होते. भगवान विष्णूंनी लोकांना अहिंसा, दया आणि सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी गौतम बुद्धांचा अवतार घेतला. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी, नेपाळ इथे इक्ष्वाकू वंशातील राजा शुद्धोधन आणि महाराणी मायादेवी यांच्या घरी झाला. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम होते. बालपणापासूनच ते बुद्धिमान, करुणावान आणि शांत स्वभावाचे होते. सिद्धार्थ यांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव होते राहुल. सिद्धार्थ 29 वर्षांचे झाले तेव्हा त्यांना 4 महत्त्वाची दृश्ये दिसली. एक वृद्ध व्यक्ती, ज्याच्यामध्ये त्यांना वृद्धावस्थेचे दुःख कळले. एक रोगी व्यक्ती, ज्याच्यामध्ये त्यांना आजारपणाचे दुःख कळले. एक मृत व्यक्ती, ज्याच्यात मृत्यूचे दुःख त्यांना कळले. आणि एक संन्यासी व्यक्ती, ज्याच्यामध्ये त्यांना शांतीचा मार्ग कळला. या दृश्यांमुळे त्यांना समजले की जीवन हे दुःखमय आहे आणि यावर काहीतरी उपाय शोधायला हवा. एके रात्री त्यांनी पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांना सोडले आणि सत्याच्या शोधात निघून गेले. त्यांनी जंगलात जाऊन कठोर तपस्या केली. त्यांनी बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच बोधी वृक्षाखाली ध्यानधारणा केली. काही दिवसांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना सत्याचा बोध झाला. ते बुद्ध म्हणजेच ज्ञानी झाले. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी वाराणसी जवळील सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले. त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. त्यांनी 4 आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्ग यांचा प्रचार केला. गौतम बुद्धांनी लोकांना अहिंसा, करुणा, सत्य आणि मध्यम मार्गाचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीवरूनच बौद्ध धर्माचा जन्म झाला. बुद्ध हा श्रीहरी विष्णूंचा खरा ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवणारा अवतार होता. धन्यवाद.